रिलीज करणार आहोत. तर तुम्हाला जर ही व्हिडिओ जर बघायची असेल आणि नक्की बघा, कारण खूप मजा आली. मी पहिल्यांदाच बघितलं, मला एवढी मजा आली. तर तुम्ही एवढ्या वर्षापासून ही परंपरा कायम चालू आहे तुमची, तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि आपलं चॅनल अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं असेल, कारण मुंबईला असा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा, म्हणजेच आपले कोकणी बांधव मुंबईला असतात, तर त्यांना परंपरा म्हणजे काय पूर्वीपासून कोळी लोकांची परंपरा आहे. देवी म्हणजे गौर विसर्जन झाल्यानंतर हा कार्यक्रम केला जातो. ते बघा हार वगैरे घातलेला तो काय होता, त्याने हार घातलेला डोक्यावर होता तो. ते काय माहिती एक देवी प्रकारे काढलेली होती आणि त्यांच्यासोबत ना एक भवानीचं हे दाखवलेलं. गणपतीचा जागरण म्हणजे गौरी गेला कर दाखवला होतो श्रीवर्धनला. तिकडे यांची बँजो पार्टी जी होती, एक नंबर वाजवलं, एक नंबर एन्जॉय केला स्टार्ट टू एंड. ॲटलिस्ट माझ्या मते तरी रात्री 11-12 वाजता चालू केलं आणि सकाळी 7 वाजता बंद झालं. एवढा स्टॅमिना यांच्याकडे आहे, एवढी क्वालिटी त्यांच्याकडे आहे. तर आता आपण बागमांडला कोलीवाडा आयला वाजवला. अचानकपणे भाऊनी बोलावला, तो आता ते का 11 वाजल्यात. जेवण वगैरे घेतलंय आणि आता वाजवायची तयारी चालू आहे. तर कार्यक्रम काय आमचा गौरीचा जागरण. आपल्या बागमांडला कोलीवाड्यात जोरदार कार्यक्रम असता. आज महिला मंडळ खास करून सेलिब्रेट करत असतात आजचा दिवस पूर्ण. गौरी विसर्जनानंतरचा दिवस. तर देखशीवच बरेचसे ऐशो दिंडे वगैरे पण नाचत येतात. त्यातनं जाता येताना आपल्याला दिसतील. आणि गावात बरेच बँजो पार्टी बरेच तर खालू भाज्या आल्यात. तर आमच्या कोण परला थोडासा आता वला जायले तेव्हा चिकाट जायले. तर आमची तयारी चालू आहे आजची रात्र गाजवावची.
युट्यूब चॅनलवर रिलीज करणार आहोत. तर तुम्हाला जर ही व्हिडिओ जर बघायची असेल आणि नक्की बघा, कारण खूप मजा आली. मी पहिल्यांदाच बघितलं, मला एवढी मजा आली. तर तुम्ही एवढ्या वर्षापासून ही परंपरा कायम चालू आहे तुमची, तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि आपलं चॅनल अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, कारण मुंबईला असता तुम्ही लोक, तुम्हाला माहिती नसेल माझं चॅनल आहे कोकणचा प्रसाद या नावाने युट्यूबवरती. तर तुम्ही चॅनलवरती जाऊन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्या कोकणात माझा उद्देश हाच आहे की कोकणातला व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा. म्हणजेच आपले कोकणी बांधव मुंबईला असतात, तर त्यांना कुठेतरी अशी थोडी उणीव भासू नये की आपण कोकण म्हणजे आपल्या गावाला सोडून इतर शहरामध्ये असतो. तर ती उणीव भरून काढण्यासाठी मी हा छोटासा प्रयत्न करतो. आपल्या आजूबाजू परिसरातील ज्या व्हिडिओ आहेत, म्हणजे निसर्गाच्या असू दे, आपल्या जंगलाच्या असू दे, मंदिराच्या असू दे, किंवा सण उत्सव आणि आपली संस्कृती आणि परंपरा या व्हिडिओच्या. आता मिरवणूक करायची बरोबर ना. आता मी मिरवणूक करणार आहे का, सायकल विकल आता आहे ना, समोरच्या बरेचशो मिरवणुकीत गेलो. आता आम्ही एक मिरवणूक करणार आहोत. आता ते का खालू बाजू आणि आमची बँजो पार्टी एकत्र राहिली तेव्हा कसलंच धमाल केली. चाय कॉफी तर मंदा थोपलू ना, कायचा बेल चिवडा चहा कॉफी आहे काय ऐसा दिला जात आहे. आणि आता आहे ना सकाळचं 4:30 वाजता, तरी पण अजून कार्यक्रम कुठले नाही. आमच्या ग्रुपच्या ओनरला आता ताण लागली. आता सुरुवात करायला सांगले आणि कॉफी आता वाजवणार जाम काढली राहिला. चला आता सुरुवात करता. नचिकेत ठीक आहे, आता चालूच ठेव, आता चालूच ठेव.
रस्ता देखा तुम्हाला थोडासा उजारलेला दिसेल, कारण सकाळचं 6:30 वाजलेलं बहुतेक या टायमिंगला आम्ही वाजवत होतो. मस्त गणपतीची गाणी यांनी सुरुवात केलेली. सकाळचं 7:30 वाजल्यात आणि फायनली बंद झाले. ॲक्च्युली व्हिडिओ करणार पण आपलं
हा ए अजून वाजवायचा आहे ए भाऊ अजून वाजवायचा आहे काय अरे अजून वाजवायचं आहे बोलते बरं वाजवलं तरी अजून काय वाजवायचं आहे आता समुद्रावर न्यायचं आहे काय न्यायचं आहे समुद्रात त्यांना समुद्रात सोडायचं आहे हे आता या पोरी नाचत समुद्रात त्यांना आंघोळीला आणि मग आजचा कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे आंघोळ झाल्यानंतर प्रथा मस्त आहे तुमची परंपरा म्हणजे काय आमच्या हे पूर्वीपासून कोळी लोकांची परंपरा आहे देवी म्हणजे गौर विसर्जन झाल्यानंतर हा कार्यक्रम केला जातो ते बघा हार वगैरे घातलेला तो काय होता त्याने हार घातलेला डोक्यावर होता तो ते काय माहिती एक देवी प्रकारे काढलेली होती आणि त्यांच्यासोबत ना एक भवानीचं हे दाखवलेलं रूप दाखवलेलं होतं थँक्यू मग तेच आता विसर्जन होईल काय हा आता तेच विसर्जन होईल ताच वाजवत नेहमीचा आहे मराठीत बोलायला लागलं आपल्या ब्लॉग मध्ये अजून वाजवायचं आहे मला वाटलं जाईल आता घरा जाऊ आणि आम्ही खरंच खूप जाम भाऊसाठी मदत केली भाऊ आम्हाला 2 तास जास्त 2 तासाचं पेमेंट पाहिजे चला गेलं की शेवटीला 8 वाजल्यात आणि ए भाऊ जायला ना का अजून वाजवायचं आहे कार्यक्रम पूर्ण पार पडला तुम्ही बोललो आंघोली विंगोली जातील हो चालल्यात नाही ते काय पण काय हल्लं नाही विसर्जनाला हे मंदिराजवळ येऊन खपले आपला कार्यक्रम आणि आता साहित्य नेऊच आहे ते शेवटीला सकाळच्या 8 झालं पण ऐसा काय वाटलं नाही मस्त मजा जायली शेवटीला कोलीवाडा होतो कोलीवाड्यात ऐसा नाचतातच दिवसाचं बोला नाही तर रातचं बोला जे कोली लोक आहेत ना त्यांना एक्सपिरियन्स असेलच आणि हल्दीला वगैरे जाम नाचतात बाकीचं समाज पण वाजवलं तरी पण ऐसा नाही पण कोली लोकांचं सण पण असतं ना जेव्हा म्हणजे कोणता पण कार्यक्रम असतो बाजो खालू बाजू असून दे नाही तर मग बँजो पार्टी असून दे नाही तर DJ असून दे जोरात नाचणार आहे दिवस रात नाचणार आणि इतर गावात एखाद्या पोरा जास्त नाचत होता आता पुरी जाम नाचत होते पोरा तर कोण दिसला पण नाही सो लेडीज लोकांचा गौरीचा कार्यक्रम होता हे काय अजून वाजवता अजून वाजवायचा विचार आहे भावानं झालाय बा एकदाचा तर किनारा हॉटेलमध्ये आणलंय आणि ते काय दादा रातभर आमच्यासोबत वाजवत होतो दादा आपलं युट्यूब ब्लॉग हरिदासचे ब्लॉग्स असं चॅनलचं नाव आहे हरिदासचे ब्लॉग्स हरिदासच्या ब्लॉग्सला सबस्क्राईब करा एक चांगला आपला कोकणातले सण पण आणि बँजो वाजवायला पण आणि मुलगा आहे त्यांनी मस्त बँजो वाजवलेला आहे आणि कोकणातले सण एकदम मस्तपैकी असतात गणपतीचा आज आम्ही होतो आम्ही बऱ्यापैकी गणपतीचा जागरण म्हणजे गौरी गेला कर जागवला होतो श्रीवर्धनला तिकडे यांची बँजो पार्टी जी होती एक नंबर वाजवलं एक नंबर एन्जॉय केला स्टार्ट टू एंड ॲटलिस्ट माझ्या मते तरी रात्री 11-12 वाजता चालू केलं आणि सकाळी 7 वाजता बंद झालं एवढा स्टॅमिना यांच्याकडे एवढी क्वालिटी त्यांच्याकडे आणि खूप मस्त वाजवलेलं त्याबद्दल काय दुमत नाही थँक्यू हे कॅशो आहेत हे कॅशो वाजवतात हे तो सगळं वाजवतो ऑलराऊंडर आहे हे ऑलराऊंडर असतील पण माझ्यासमोर हे कॅशो वाजवतात त्याच्यावर हे बेस वाजवतात त्यांचं नाव मला नाही माहिती दिलीप भाऊ हे पण बाकीचे आतमध्ये बाकी वडापाव घ्यायला गेले काही झालं तरी मस्त यापुढे पण कधी काय आम्हाला बोलवायचं झालं किंवा आम्हाला वाटलं तर नक्की आम्ही तुम्हाला बोलू हो थँक्यू नक्की चॅनल सबस्क्राईब करा
याच्या पुढे ते कुठे ऑर्डर करतील माहिती नाही. आम्ही मुंबईवरनं आलो एक ते बागनांडाला वाजवलं, त्यांचं आवडलं. याच्या पुढे पण आम्हाला आवडलं. गावाला एन्जॉय करायला. ठीक आहे, थँक्यू. तुझं नाव काय? माझं नाव विक्रम, मी भांडूपचा आहे. मुंबईमधनं मी आलेलो आहे. हां, मुंबईमधला. ठीक आहे, थँक्यू. दादाला पण जाम आवड आहे. आमच्यासोबत बराच वेळ वाजवत होता. तर सो आता आहे ना आम्ही समुद्राच्या किनाऱ्यालाच आहो. मग अशी वाजवताना दाखवलेलं तुम्हाला. मस्त इथून नजारा आहे, पण हातात झाडं आहेत त्यामुळे ते काही दिसत नाही. दाखवायला भेटेल का नाही काय माहिती नाही, म्हणून मग अशी वाजवताना मी दाखवायला सांगलो. तसं आता नाश्ता करू आम्ही आणि निघू. सोबत घेतले नाश्ता पण. मस्तपैकी जाता जाता येऊ नजारो. एक मस्त सुंदर व्ह्यू दाखवासाठी तुम्हाला थोपरे आहे बागमांडलं कोलीवाड्यातनं दिसणारो नजारो. आणि ही मधली खाडी, त्याच्यानंतर बाणकोट. तर एक वर्षी जंगल जेटीने पण पूर्ण बाणकोट जाम मोठं आहे ना. हे देख, पूर्ण घरा दिसतात. आणि जाताना ह्यांची जी कोली लोक आहेत ना, ती आपले डिंगे वगैरे किंवा होडे वगैरे पण घेऊन जातात. आणि बाकी गाडी वगैरे नेवायची असले तर आहेत ना, जंगल जेटी पण आहे. आणि इकडे येऊ सरळ रस्तो बहुतेक 5-7 किलोमीटरवर हरेश्वर आहे. आणि इकडं मसला किती असेल आपला? मसला इथून 26 किलोमीटर. यो रस्तो मसला किंवा श्रीवर्धनला वगैरे जायचं असेल 26 किलोमीटर आहेत ना. तर चला आता मी निघाल्या, भरपूर लेट झाले आहे का, 9:15 वाजल्यात. ते काय येताना फुलं वगैरे आणली रस्त्यात भेटतात ती आपल्या गणपती बाप्पांसाठी. आणि 12 वाजल्यात. आणि फायनली आमच्या घरा पोचले, गावात पोचले. दुपारचं 12 वाजता केस वगैरे कापले मसल्यात. आणि आता आंघोळ करीन, जेवीन आणि झोपणार आहे. कारण तुम्ही देखलाव जागरण झाले, झोपेची जाम गरज आहे. डोलं पण लाल जायला असतील. तसं आता ही फुलं नेले घरात आणि आता पोचले घरा. तर या व्हिडिओत एवढाच. ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. या व्हिडिओत टाटा, बाय बाय.